नसरतपुर में शमशान भूमि के लिए मुख्तस जमीन को किसी दूसरी जगह मुंतकिल करके 2500 दरख्तों को काटने की साजिश की जा रही है। इस तरह का संगीन इल्जाम एडवोकेट नितिन सोन कांबड़े ने लगाया है। इस सिलसिले में एडवोकेट नितिन सोन कांबड़े ने रेसिडेंशियल कलेक्टर से मुलाकात की और उन्हें एक मेमोरेंडम पेश करते हुए इस मामले की बारीकी से तहकीकात करने का मुतालबा किया है। नुसरतपुर वाड़ी बुजुर्ग गांव में गैरान सरकारी जमीन पर शमशान भूमि बनी हुई है। 4 साल कबल ग्राम पंचायत ने लाखों रुपए खर्च करके शमशान भूमि में 2500 पौधे लगाए थे। शमशान भूमि से मुत्तसिल 1 एकड़ जमीन किसी शख्स ने एक जमींदार को फरोख्त कर दी। खरीदी गई जमीन की प्लॉटिंग करने के लिए ग्राम पंचायत की जानिब से लगाए गए दरख्तों को काटने की साजिश की जा रही है। इस तरह का इल्जाम एडवोकेट नितिन सोन कांबड़े ने लगाया है। इस मामले की बारीकी से तहकीकात करके साजिश करने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई करने का मुतालबा एडवोकेट नितिन सोन कांबड़े ने किया है। ग्रामपंचायत कार्यालय नसरतपूर वाडी बुद्रुक नांदेड येथे हिंदू स्मशानभूमी आहे आणि त्या हिंदू स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवडीच्या निधीमधून पैसा मिळालेला आहे। त्या मोकळ्या जागेमध्ये 2500 ते 3000 वृक्षांची लागवड 4 वर्षापूर्वी करण्यात आलेली आहे। आता ते सदरील झाडे हे मोठे झालेले आहेत, परंतु ग्रामपंचायत कार्यालयाच्या ज्या स्मशानभूमीला लागून एक मोकळी जागा होती ज्याचे शेतमालक शिवाजी पाटील आहेत, त्यांनी ती सदरील जागा लँडलॉर्ड्स जमीनदारांना विकलेली आहे व ते सदरील जमीनदारांना त्या स्मशानभूमीचा अडथळा निर्माण होत आहे। म्हणून त्यांनी काय केलं, ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना हाताशी मिळवणी करून त्या सदरील सदस्यांना अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाच देत एक बेकायदेशीर ठराव पास केलेला आहे। त्या ठरावामध्ये असे आहे की ती सदरील स्मशानभूमीची जी पाळणा आहे तो तिथून हटवून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात येईल जिथे मोठ्या प्रमाणामध्ये झाडाची वृक्षाची लागवड झालेली आहे। त्या झाडांची कत्तल करून तो पाळणा तिथे लावण्याचा तो बेकायदेशीर ठराव पास केलेला आहे। त्या संबंधाने आम्ही संबंधित जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केलेली आहे की ह्या जो पारित केलेला जो बेकायदेशीर ठराव आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व ज्या ठरावामध्ये जो काही भ्रष्टाचार केलेला आहे ह्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी व सदरील 2500 झाडांची कत्तल होण्यापासून संरक्षण मिळण्यात यावे या संबंधीचं आम्ही निवेदन आज रोजी दिलेलं आहे।